श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत कोणती? बऱ्याच जणांना सूर्याला अर्घ्य देण्याबाबत बरेचसेच प्रश्न आहेत ते पडतात. तसेच आपल्या हातून सूर्याला अर्घ्य देताना काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या घडतात. तर त्या चुका कोणत्या आहेत त्या आपण करणे टाळावे, म्हणजे आपल्याला सूर्यपूजेचे संपूर्ण फळ आहे ते मिळेल. आता सध्या पौष महिनाही चालू आहे. हा सूर्यदेवांसाठी समर्पित आहे. तसेच आता सूर्यनारायणाचे उपवास येणार आहेत, त्यामुळे आपल्याला या संपूर्ण माहितीचा नक्कीच उपयोग आहे ती होईल. तसेच आपण सूर्याला रोज अर्घ्य ही का द्यायची असते आणि ती कशी द्यायची आहे, ही संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम सूर्य देवताय नमः नक्कीच लिहा. हिंदू धर्मशास्त्र सांगते, यशस्वी होण्याचे पहिले सूत्र हे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठणे. परंतु या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला पहाटे उठणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण सूर्योदयाच्या अगोदर तरी उठण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे, असंच शास्त्राचा नियम आहे ते सांगते. सकाळी लवकर उठले की आपण आपली सर्व कामे आहेत ती लवकर उरकतात. उशिरा उठले की आपल्याला आपल्या कामाची खूप धावपळ आहे ती होते. सर्व कामं आहेत ते आपण घाईघाईमध्ये करतो. कोणत्याही कामात आहे ते आपलं लक्ष लागत नाही. त्यामुळे सकाळी सूर्योदया अगोदर आहे तो उठण्याचा आपण प्रयत्न आहे तो करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्र सांगते की सकाळी लवकर उठून आंघोळ करून प्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे. संपूर्ण जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी आपण झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे तो ठरतो. या उलट लवकर उठून सूर्यदर्शन केले, सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यदेवांकडून चांगल्या आरोग्याची आपण प्राप्तीचा आशीर्वाद आहे तो नक्कीच घ्यावा. आपल्या घरातील लहान मुलांवरही हा संस्कार आहे तो नक्की घडेल. लहान मुले आपले अनुकरण करतात, आपल्याकडून बऱ्याच गोष्टी आहेत ते शिकतात. आपल्या दिवसाची सुरुवात आहे ती सूर्याला अर्घ्य देऊनच आहे ती करावी. नंतरच आपल्या संपूर्ण जी काही आपली कामं असतील त्या कामाची सुरुवात आहे ती आपल्याला करायची आहे. असे म्हणतात की भगवान शिवशंकरांना 3 डोळे आहेत, त्यापैकी तिसरा डोळा म्हणजे सूर्यदेवच आहेत असे म्हटले जाते. आपण देवाला प्रत्यक्षात बघितलेले नाही, तरी पण आपण देवाची इतकी श्रद्धापूर्वक सेवा करतो. मात्र सूर्यदेव, चंद्रदेव या देवांना आपण बघू शकतो. ज्या देवांना आपण बघू शकतो त्यांची सेवा ही आपल्या हातून झालीच पाहिजे. त्यामुळे आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते नक्की द्यावे. सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते कसे द्यावे ते आता आपण पाहूया. सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची योग्य वेळ आहे ती कोणती आहे? जेव्हा सूर्यदेव उगवत असतात तेव्हा सूर्याचा लालबुंद गोळा आहे तो आपल्याला दिसतो. संपूर्ण किरणे पडलेली नसतात. त्यावेळी सूर्याला अर्घ्य देणे हे योग्य मानले जाते. त्या अगोदर आपण उठून आपली अंघोळ आहे ती करून घ्यायची आहे. अंघोळ झाल्यानंतरच आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते द्यायचे असते. अंघोळी अगोदर आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते द्यायचं नसतं. सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपल्याला तांब्याचा किंवा पितळेचा जो तांब्या आहे तोच आपल्याला हा वापरायचा आहे. आपल्याला स्टीलचा किंवा दुसरा कोणताही जो आहे तो आपल्याला वापरायचा नाही. तांब्याचा किंवा पितळेचाच आपण वापर करावा, कारण तांबे हा धातू सूर्यदेवांना अतिशय प्रिय आहे. तांब्यामध्ये आपण काय घ्यायचं आहे अर्घ्य देताना ते आता पाहूया. तांब्यामध्ये आपण पाणी घ्यावे, त्यामध्ये एक फूल टाकावे. फूल जर आपल्याकडे जर लाल रंगाचे जर असेल तर आपण नक्कीच ते घ्यावे, कारण लाल रंग आहे हा सूर्यदेवांना अतिशय आवडता रंग आहे. त्यामुळे आपण लाल फूल आहे ते शक्यतो करून घेण्याचा प्रयत्न करावा. जर आपल्याकडे नसेल लाल रंगाचे फूल तर आपण इतर कोणतेही घेऊ शकतो. दुसरे कोणते घेतले तरी चालते. तसेच अजून त्या पाण्यात आपण काय काय टाकायचं आहे? आपण कुंकू टाकायचं आहे, अक्षदा, चंदन, गूळ हेही आपण सर्व काही टाकायचं आहे. जर तुम्हाला हे सर्व टाकणे शक्य नसेल तरी तुम्ही फक्त तांब्यामध्ये पाणी व एक फूल टाकून घेतले तरीही चालेल. तसेच आपण या पाण्यामध्ये कधीही बेलाचे पान आहे ते टाकायचे नाही. याने सूर्यदेव आहेत ते नाराज होतात, हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे. हे सर्व घेतले. आता आपण अर्घ्य कसे द्यायचे ते पाहूया. अर्घ्य देताना आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहायचं आहे. तुम्ही गच्चीवरती जाऊन अर्घ्य देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या अंगणात आहे तेथे उभे राहून अर्घ्य दिले तरी चालेल, किंवा तुम्हाला दुसरी कोणतीही जागा नसेल तुम्ही तुमच्या गॅलरीतून उभे राहून तेथूनही तुम्ही अर्घ्य आहे ते दिलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने आपण अर्घ्य देण्यास उभे राहायचे आहे. तांब्या आपण कसा धरावा? तांब्या धरताना आपण दोन्ही हाताचे जे आपले अंगठे व तर्जने आहेत
ते एकमेकांना आपल्याला चिकटून द्यायचे नाहीत. शक्यतो करून आपण दोन्ही अंगठे आहेत ते सोडून बाकीची जी आपली हाताची 4 बोटं आहेत, दोन्ही हाताची 4-4 बोटं आहेत, त्या हातांमध्ये आपल्याला तांब्या आहे तो धरायचा आहे आणि आपण नंतर अर्घ्य आहे ते तशा प्रकारे आहे ते द्यायचं आहे. मात्र अंगठा व तर्जनी यांचा एकमेकांना स्पर्श होता कामा नये. बरेच वेळा आपण काय करतो की सूर्याला अर्घ्य देताना दोन्ही हातामध्ये आहे तो तांब्या धरतो आणि अर्घ्य देतो, पण हे चुकीचे आहे. काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचेच आहेत. जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता तेव्हा अंगठा व तर्जनी या बोटांचा एकमेकांना स्पर्श आहे तो अजिबात होऊन देऊ नये. तांब्या दोन्ही हाताच्या 4ही बोटामध्ये आपल्याला धरून उभं राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही पायाच्या टाचा आहेत त्या थोड्याशा उंच आहेत त्या करायच्या आहेत आणि पुढे आपल्याला थोडंसं झुकल्यासारखं आहे ते करायचं आहे. पाणी अर्पण करताना ते पाणी आहे ते आपल्या पायावरती पडू नये अशा पद्धतीने आहे ते आपल्याला उभं राहायचं आहे. याची काळजी आहे ते आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण सूर्याला अर्घ्य आहे ते अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपण जे पाणी आपण सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करतो त्या पडणाऱ्या पाण्यातून आपल्याला सूर्याची किरणे आहेत ते आपल्याला दिसली पाहिजेत. सूर्यदेवांची प्रतिमा आहे ती आपल्याला थोडीशी का होईना आहेत ही आपल्याला दिसावी अशा पद्धतीने आपण उभं राहायचं आहे. अर्घ्य देताना पुरुषांनी कोणता मंत्र म्हणायचा आहे ते पाहूया. पुरुषांनी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे. स्त्रियांनी अर्घ्य देताना काय म्हणा? स्त्रियांनी ओम गृणी सूर्याय नमः असे म्हणत अर्घ्य आहे हे द्यायचं आहे. अर्घ्य आपण किती वेळा द्यायचं आहे? अर्घ्य आपल्याला 3 वेळा द्यायचं आहे. 3 वेळा तांब्या परत भरून घ्यावा का? तर नाही. काय करावे? तर त्या तांब्यातून थोडे पाणी आहे ते पहिल्यांदा आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे. नंतर थांबायचं आहे आणि स्वतःभोवती आपल्याला एक प्रदक्षिणा आहे ती घालायची आहे. म्हणजेच सूर्यदेवाला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे ते होतं. यानंतर आपण दुसऱ्यांदा आहे ते तशाच प्रकारे आहे ते आपल्याला उभं राहायचं आहे आणि दुसऱ्यांदा मंत्र म्हणत म्हणत आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते द्यायचं आहे आणि नंतर थांबून आपल्या भोवती आपल्याला एक फेरी आहे ती दुसरी फेरी मारायची आहे. यानंतर आपण जे शिल्लक राहिलेलं संपूर्ण जे पाणी आहे ते तिसऱ्यांदा आपण अर्घ्य आहे ते सूर्यदेवांना द्यायचं आहे मंत्र म्हणत म्हणत आणि अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपण आपल्या भोवती आहे ती एक प्रदक्षिणा आहे ती घालायची आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची ही योग्य पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचं आहे. आपण बाल्कनीत जर उभे राहून जर अर्घ्य देत असेल आणि ते पाणी जर आपल्याला खाली पडून द्यायचं नसेल जेणेकरून दुसऱ्याला त्रास आहे तो द्यायला नको. कारण आपण जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर आपल्याला जर आपण वरती अर्घ्य जर देत असेल तर खालच्याला आहे तो त्रास होतो. त्यासाठी आपण ते पाणी खाली पडू नये यासाठी आपल्याला एक बादली आहे ती रिकामी घ्यायची आहे ती तेथे ठेवायची आणि जेणेकरून त्या बादलीमध्ये ते पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य आहे ते सूर्यदेवांना द्यायचं आहे. आता ते पाणी आपण काय करायचं तर ते पाणी आहे ते आपण तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आहे ते आपल्याला घालायचं आहे. तुळशीला पाणी आहे ते घालायचं नसतं. अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे. आता काही जणांचं असं होतं की त्यांना सूर्य हा दिसतच नाही. कारण हा जो प्रश्न आहे तो फ्लॅट सिस्टीममध्ये राहणाऱ्या बऱ्याच जणांच्या बाबतीत आहे तो निर्माण आहे तो होतो. तर त्यांनी काय करायचं आहे की बाल्कनीत आपल्या उभं राहून सूर्यदेव आपल्याला जरी दिसत नसले तरी आपल्याला पूर्व दिशेला आहे ते तोंड करायचं आहे आणि त्या दिशेला आपण तोंड करून आहे ते आपल्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे. सूर्यदेवांची प्रतिमा आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि अर्घ्य आहे ते बादलीमध्ये आपल्याला खाली आहे ते पडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरीही चालू शकतं. सूर्यदेवांना अर्घ्य देताना आपण सूर्यदेवांची 12 नावे घेऊन ही अर्घ्य आहे तेही दिलं जातं. आपल्याला जर 12 नावे घेऊन जर अर्घ्य जर द्यायचं असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती ती 12 नावे आहेत ती दिलेली आहेत तर ती तुम्ही पाहून त्याचा स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही काढून घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही जर 12 नावे जर घेऊन तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता किंवा मी मागाशी जे मंत्र सांगितलेले आहेत ते अगदी सोपे आहेत. ते जरी मंत्र म्हणून जरी तुम्हाला द्यायचं असेल तरी तुम्हीही देऊ शकता. आता आपल्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्याला 2 मिनटं आहे ते त्याच ठिकाणी आहे ते आपल्याला सूर्यमुद्रेत आहे ते उभं राहायचं आहे. आता सूर्यमुद्रेत उभं राहणं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आणि सूर्यमुद्रेत आपण का उभं राहायचं आहे? कारण सूर्यदेवांची जी सूर्यकिरणं आहेत ते आपल्या अंगावरती आहेत ती पडावीत यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आहे ते उभं राहायचं आहे.
आपण उभं कसं राहायचं आहे, आपण पूर्वेकडे तोंड करून ज्याप्रमाणे अर्घ्य देण्यासाठी उभं राहिलो होतं तसंच आपल्याला उभं राहायचं आहे. आता आपल्याला टाचावर करण्याची काही गरज नाही. नीट स्थिर आहे ते आपल्याला उभं राहायचं आहे. आपल्या दोन्ही हाताची ओंजळी आहे ते आपल्याला आपल्या तोंडाच्या दिशेमध्ये असं समोर असं न्यायचे आहे. त्याची ओंजळ करायची. ज्याप्रमाणे आपण ओंजळीत फुलं घेतो आणि ती देवाला आपण अर्पण करतो त्याप्रमाणे आहे ते आपल्याला अशी जी मुद्रा आहे ते आपल्याला आपल्या हाताची ओंजळीची करायची आहे आणि 2 मिनिटं आहे ते आपल्याला उभं राहायचं आहे. आता जर कोणाला जर सुतक जर असेल किंवा मासिक धर्म जर असेल तर आपण सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते द्यायचं आहे का? तर अशा वेळेस आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते द्यायचं नाही. कारण या कालावधीमध्ये कोणतीही धार्मिक कार्य आहेत ती केली जात नाहीत. त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांना हे अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचं नाही. आपण मनातली मनात या कालावधीमध्ये सूर्यदेवांचं नामस्मरण आहे तेही करू शकतो. सूर्यदेवांच्या कृपेने उत्तम आयु आरोग्य आहे ते आपल्याला लाभते. यासाठी आपण नित्यनेमाने सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते नक्कीच द्यावे. ही सर्व माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.